वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते बोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। मध्ये आम्ही काल अशा प्रकारची शंका त्यांनी उपस्थित केलेली होती की आत्मा जर परद्रव्यांपासून भिन्न आहे तो परद्रव्याचं यत्किंचितही काही ग्रहण करू शकत नाही, तर आत्मा शरीर कर्माचं ग्रहण कसं करतो? कर्म नो कर्मा रूप आहार तो ग्रहण कसा काय करतो? आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आत्म्याला देह आहेच किंवा आत्मा देहरूपच आहे। अशा प्रकारची शंका काल अमृतचंद्र आचार्यांनी आपल्या शंका म्हणजे कलशाच्या माध्यमातून ठेवलेली होती, जो कलश पुढच्या गाथांचा सूचना रूप असा असणार आहे। आणि या ठिकाणी आता कुंद आचार्य 3 गाथांच्या माध्यमातून हा विषय स्पष्ट करतात। गाथा 405 ते 407 पर्यंत। अत्ताजस्सा मुत्तो नहुसो आहार गोहवदि एवं आहारो खलु मुत्तो जम्हासो पोग्गलमोदु न विसक्कदि घेत्तुं जं न विमोत्तुं शेवच परदौहं सोको वियक्तस्य गुणो पाओग्य विस्ससो व्यावी तम्हादुजो विशुद्धो चेदासो नेव गिण्हदे किंचि नेव विमुञ्चति किंचिवी जीवा जीवान दौवाणम। अशा प्रकारच्या अभिप्रायानी म्हणजे आत्मा परद्रव्यांपासून भिन्न अवस्थित आहे आणि हा आहारक कसा असेल, कर्म नो कर्माहार कसा ग्रहण करेल, आणि त्यामुळे आम्हाला इथे देहाची शंका करता येईल। त्याला कर्म नो कर्मरूप आहार नसल्यामुळे त्याला देह संभवत नाही। अशा कलश आपण बघितला। अशा अभिप्रायानी आत्मा अमूर्तिक आहे। वास्तविकतः आत्म्याचं मूळ स्वरूप अमूर्तिक आहे आणि संसार अवस्थेत कथंचित मुक्तिक असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ शरीर आणि कर्माचं तो ग्रहण करतो आणि म्हणून संसार अवस्थेत जीव कथंचित मूर्तिक म्हटल्या जातो। आणि जर तुझा असा अभिप्राय आहे की जर परद्रव्यांपासून आत्मा सर्वथा भिन्न आहे तर त्याला अशा प्रकारे देह त्या ठिकाणी असणारच नाही, तर त्याच्या दृष्टीतून तो वास्तविक आहारक नाही। कारण ज्या अर्थी आहार जो आहे, आहार आहे म्हणजे आहारक वर्गणा। आहार वर्गणा कशी असणार आहे? पौद्गलिक आहे। कारण पुद्गलाचे जे 22 भेद केलेले आहे ते एक आहार वर्गणा भेद आहे आणि या आहार वर्गणेपासून औदारिक शरीर, वैक्रियक शरीर, आहारक शरीर आणि श्वासोश्वास याची निर्मिती होते। तर असा हा आहारक कसा असेल? कारण तो पुद्गलमय आहे आणि त्या अर्थी आहार तर मूर्तिक आहे, वर्ग स्कंद वर्गणा आहे आणि म्हणून त्या मूर्तिक आहे। जे परद्रव्य आहे ते ग्रहण केल्या जाऊ शकत नाही आणि ते सोडल्याही जाऊ शकत नाही। आहार आहे म्हणजे कर्माण वर्ग, आहारक वर्गणा जी आहे ही आहारक वर्गणा जीवाच्या दृष्टीतून परद्रव्य आहे आणि आत्मा तर परद्रव्याचं ग्रहण करत नाही आणि तो परद्रव्याला सोडू पण शकत नाही। तो असाच कोणता तरी त्या आत्म्याचा प्रायोगिक किंवा वैश्रयिक गुण आहे। असा हा आत्म्याचा
प्रायोगिकी नावाचा गुण असला पाहिजे किंवा वैशेषिकी गुण आहे, स्वाभाविक गुण आहे की तो कोणत्याही परद्रव्याला ग्रहण करू शकत नाही आणि सोडू पण शकत नाही. या कारणाने जो विशुद्ध आत्मा आहे तो जीव आणि अजीव परद्रव्यांमध्ये काही सुद्धा ग्रहण करत नाही आणि काही सुद्धा त्याग करत नाही. टीका पहा. निश्चयाने ज्ञान यत्किंचित देखील परद्रव्य ग्रहण करत नाही आणि सोडत नाही. हे तर आम्ही अगदी आमचे मूलभूत पायाभूत सिद्धांत कोणते असतील तर हे आमचे सिद्धांत आहे. कारण प्रायोगिक म्हणजे पराच्या निमित्ताच्या अवलंबनाने उत्पन्न होणारा असा परसापेक्ष वैभाविक परिणाम म्हणजे प्रायोगिक गुणाच्या सामर्थ्याने कोणत्या तरी पराचा संयोग मिळाला, अवलंबन मिळालं आणि त्यांनी आत्म्यानी अशा प्रकारचा आहार ग्रहण केला असा, अथवा वैशेषिक म्हणजे स्वाभाविक गुणाच्या सामर्थ्याने दोन्ही तऱ्हेनी ज्ञानद्वारा परद्रव्याचे ग्रहण करणे आणि त्याग करणे हे अशक्य आहे. कोणत्याही तऱ्हेच्या पराच्या अवलंबनाने हा काही ग्रहण करू शकत नाही किंवा स्वतःच्या अवलंबनानेही हा ग्रहण करत नाही. म्हणून कोणत्याही प्रायोगिक किंवा वैशेषिक गुणांनी हा आत्मा त्या ठिकाणी परद्रव्याचं ग्रहण किंवा त्याग करू शकत नाही. विभाव परिणती असो की स्वभाव परिणती असो, परद्रव्याचे ग्रहण किंवा त्याग आत्मा करत नाही. अमूर्तिक आत्मद्रव्य जे ज्ञान त्याला परद्रव्य रूप मूर्त पुद्गल द्रव्यमय आहार असू शकत नाही. कारण तो आहार मूर्त पुद्गल द्रव्य स्वरूप आहे. कारण की अमूर्तिक वस्तूला मूर्तिक आहार असू शकत नाही. म्हणून ज्ञानाला देह आहे अशी आशंका कुणी देखील चुकूनही न करावी. अशा प्रकारचा हा पक्ष निश्चयनयाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडल्या गेलेला आहे की आत्मा हा परद्रव्याचं काहीही ग्रहण करत नाही. निश्चय तसाच आहे. आहार वर्गणा ही पौद्गलिक आहे आणि म्हणून आत्मा कोणत्याही तऱ्हेने स्वबळावर किंवा पराच्या निमित्ताने असा हा आहार ग्रहण करणार नाही. हा मूर्तिक नाही. येथे ज्ञान म्हटल्याने आत्म्याचे ग्रहण करावे. कारण अभेद विवक्षणी लक्षणामध्ये लक्षाचा व्यवहार करण्यात येतो. आत्मलक्ष आणि ज्ञान लक्षण आहे. लक्षभूत आत्म्यामध्ये म्हणजे ज्ञानाचा लक्षणाचा व्यवहार केलेला आहे. कारण दोन्ही अभिन्न प्रदेशी एक द्रव्य आहे. म्हणून आत्म्याला ज्ञान म्हणतात आणि ज्ञानमुखाने अनंत गुणात्मक आत्मा ग्रहण केला आहे. ज्ञानाला देह नाही याचा अर्थ आत्म्याला देह नाही. कारण इथे आत्मा आणि ज्ञान यामध्ये आचार्यांना अभेद अभिप्रेत आहे. आणि लक्षण सांगितलं, लक्षणावरून आम्हाला लक्ष पण लक्षात घ्यावं लागतं. जसं ज्ञान हे लक्षण आहे आणि लक्ष काय आहे तर आत्मा. लक्षण सांगितल्यामुळे लक्ष आमच्या मान्यतेत सहज येणार आहे. ज्ञान स्वरूप आत्मा अमूर्तिक आहे आणि कर्म नो कर्म रूप पुद्गलमय आहार मूर्तिक आहे. म्हणून परमार्थाने अमूर्त आत्म्याला पुद्गलमय आहार असू शकत नाही. आत्म्याचा असाच स्वभाव आहे. म्हणून परद्रव्याचे ग्रहणच नाही. आत्मा स्वभाव रूपाने परिणमो की विभाव रूपाने परिणमो, आपल्याच निर्निमित्त स्वभाव रूप किंवा नैमित्तिक विभाव रूप परिणामांना ग्रहण करू शकतो किंवा सोडू शकतो. आत्मा स्वभावाने परिणमन करत असेल तरी तो काय करणार आहे तर आपल्या स्वभावरूप भावांना तो ग्रहण करू शकेल आणि विभावरूप भावांना पण ग्रहण करू शकेल किंवा त्याला सोडू देखील शकेल. म्हणून आपल्याच निर्निमित्त स्वभावरूप किंवा
नैमित्तिक विभाव रूप परिणामांना ग्रहण करू शकतो आणि सोडू शकतो. जे दोन गोष्टी याच्यामध्ये नक्की करायच्या आहे आम्हाला. जे परद्रव्य आहे, ज्याचं पररूप चतुष्टय आहे, परक्षय द्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव, अशा रूपाचं जे परद्रव्य आहे त्याला हा आत्मा त्रिकालवरती कधीही ग्रहण करू शकत नाही. पुद्गल वर्गणा जी आहे, आहार वर्गणा जी आहे, ही आत्म्यासाठी परद्रव्य रूप आहे, म्हणून याचं ग्रहण करू शकत नाही. आता जीवामध्ये होणारा जो विभाव भाव आहे, हा जरी परनिमित्ताने होत असला तरी याचा अधिष्ठाता आत्मा आहे, आणि म्हणून या आत्म्याला त्याचं ग्रहणही आहे आणि त्याचा त्यागही आहे. म्हणून परद्रव्याचे ग्रहण किंवा त्याग मुळीच करू शकत नाही. म्हणून आत्म्याला पुद्गलमय देह स्वरूप असणारे जे लिंग म्हणजे वेश, बाह्य चिन्ह, ते मोक्षाचे कारणही नाही, हे पुढील गाथामध्ये कुंद आचार्य सांगणार आहे. त्याचा सूचक कलश सांगतात. म्हणून या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं असेल की काय आचार्यांना म्हणायचं आहे, की आत्मा तर असा कसा आहे, अमूर्तिक आहे, आणि हा देह जो आहे हा पुद्गलमय आहे. म्हणून देहाचं जे चिन्ह आहे, जे द्रव्यलिंग आहे, बाह्यवेश आहे, हे मोक्षाचं यथार्थ कारण नाही, हे आचार्य परत आम्हाला स्पष्ट करणार आहे. या ठिकाणी जयसेन आचार्यांनी या कलशावर एक विचार लिहिलेला आहे. प्रायोगिक आणि वैश्लेषिक याचा अर्थ स्पष्ट करताना जयसेन आचार्यांनी सांगितलं की कर्म संयोग जनित प्रायोगिक, जो कर्म संयोगज भाव आहे तो प्रायोगिकी आहे, आणि स्वभावतः वैश्लेषिक, जो स्वभाव रूप आहे तो वैश्लेषिक आहे. आता शिष्याचा प्रश्न आला की हे भगवन, कर्मजनित प्रायोगिक गुणाने आहार ग्रहण करत असताना तो जीव अनाहारक कसा? आम्हाला तर प्रत्यक्षामध्ये हे दिसत आहे की जीवानी आहार ग्रहण केलेला आहे, याला शरीर आहे, आणि नो कर्म कर्म हे त्याच्याशी बद्ध होताना आम्हाला दिसतात आहे. मग असं ग्रहण करत आहे तर हा जीवाला आम्ही अनाहारक कसं म्हणायचं, हा शिष्याचा प्रश्न आहे. आमच्याही मनामध्ये हा प्रश्न उठला की हा देह तर आमचाच आहे, आम्ही म्हणतो की या देहामध्ये हा आत्मा विराजमान आहे, तर अशा तऱ्हेने देह आणि आत्मा यांनी असं जरी अमूर्तिक आहे आत्मा आणि देह मूर्तिक आहे, तरी आत्म्याने त्याचं ग्रहण तावत कालपर्यंत केलेलं आहे, हे आम्हाला दिसत आहे. यावर आचार्य सांगतात की हे शिष्य, तुझे म्हणणे ठीक आहे, हे तर बरोबर आहे, पण निश्चय नयाने आत्मा आहाराशी तन्मय होत नाही. नयविवक्षा जर आम्ही लावली तर जीवानी आहारक वर्गणा ग्रहण केलेली आहे, देह त्यांनी धारण केलेला आहे, हे व्यवहार नयानी सत्य आहे. व्यवहार नयानी हा देह कुणाचा, असा जर आम्ही प्रश्न उपस्थित केला तर हा मनुष्य देह आहे. ज्या शरीरात मनुष्य राहतो तो मनुष्य आहे, जिथे तिर्यंचंच आहे तिथे तिर्यंच आहे, हे आम्ही व्यवहार नयानी म्हणतो. कशाने म्हटलं तिर्यंच आहे किंवा मनुष्य आहे, तर त्यांचा देह पाहूनच त्याला असं म्हटल्या जाणार आहे. देह म्हणजे शरीर, नो कर्म, आणि हे नो कर्माचं ग्रहण जीवानी व्यवहार नयानी केलेलं आहे. हा व्यवहार नय कोणता आहे? आम्हाला 2-4 तऱ्हेचा व्यवहार नय माहिती आहे. पहिल्यांदा तर सद्भूत व्यवहार नय माहिती आहे आणि असद्भूत व्यवहार नय माहिती आहे. असद्भूत व्यवहारने 2 भिन्न वस्तूंमध्ये एकत्व दाखवितो, आणि सद्भूत व्यवहारने हा एका अभेद वस्तूमध्ये भेद परक कल्पना करतो. असे हे 2 तऱ्हेचे. आता या ठिकाणी सद्भूतला थोडं बाजूला ठेवा, कारण एक द्रव्य नाही पाहिलं आम्ही इथे 2 द्रव्य बघतोय. एक पौद्गलिक द्रव्य बघतो आहे आणि एक जीव द्रव्य बघतो आहे. आणि जीवानी आहार ग्रहण केला
असं आम्ही दोन द्रव्यामध्ये एकत्र कथन करतो आहे, एकत्र मानतो आहे, आणि म्हणून हा नय असद्भूत व्यवहार नाही झाला. कारण असद्भूत मध्ये दोन वेगळं असताना त्याला एक मानणं हे म्हटलेलं आहे. मग आता ज्या ठिकाणी देह आणि आत्मा एक मानतो आहे, मग आता परत या असद्भूताचे आम्ही दोन प्रकार केले. एक उपचरित असद्भूत आणि एक अनुपचरित असद्भूत. आता देह कसा आहे? देह हा आत्म्याशी तावत कालपर्यंत जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत आत्म्याशी संबद्ध आहे. जसं आम्ही घर, पुत्र, मित्र, कलत्र हे आमचे बाह्य पदार्थ आहेत, हे आमच्यापासून अत्यंत भिन्न आहे, त्याला आम्ही आपलं मानतो. हा उपचरित असद्भूत व्यवहार नाही झाला. आणि देहाला जो मी माझं म्हणतो आहे किंवा देह म्हणजे आत्मा आहे असं जे आम्ही म्हणतो आहे, हे अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. म्हणून इथे सांगतात आहे आचार्य की जो असद्भूत आहे म्हणजे हा आत्मा आहाराशी कधीही त्रिकालवर्ती तन्मय होत नाही, फक्त तो आहार ग्रहण करतो, हे व्यवहार नयानी म्हटल्या जातं. आणि इथे कथन सुरू आहे निश्चय नयाचं, की आत्म्याला आहार नाही, तो कर्म नो कर्माचं ग्रहण करत नाही, आणि हा म्हणून निश्चय नयाचं कथन आहे. आणि निश्चय नयानी जर पाहिलं तर आत्मा अनआहारकच आहे. म्हणून विशेष रूपाने जो रागादी रूप चैतन्य आत्मा आहे तो नो कर्माहार, कवलाहार, लेपाहार, ओजाहार, कर्माहार किंवा मानसिक आहार रूपाने जीव अजीवामध्ये राहत असूनही सचित्त अचित्त आहार काहीही ग्रहण करत नाही. आचार्यांनी साही तऱ्हेच्या आहारांचं स्पष्टीकरण जैसेन आचार्यांनी दिलेलं आहे. कवलाहार म्हणजे आम्ही जो अन्न, खाद्य, पेय, लेय हा आहार घेतो याला कवलाहार म्हणायचं. हा कवलाहार स्त्रियांना आहे आणि मनुष्यांना आहे. नंतर लेपाहार, लेपाहार मध्ये काहीतरी आम्ही वरून लावलं, आमचं आता दुखत आहे, दुखत असताना आम्ही वरून बाम लावली, अजून काही लावलं, लेप लावला कोणता, तर हा वरून लावलेला जो प्रकार आहे आहाराचा हा लेपाहार आहे. जेव्हा आम्ही म्हणतो कधी कधी वैयावृत्ती मुनींची करतो आणि मुनींना रात्री आम्ही बाम, तूप, आणखी तेल अशा प्रकारचं लावून देतो. म्हणून रात्री त्यांचा आहार आहे का हा जर प्रश्न असेल तर लेपाहाराचा त्याग असत नाही. लेपाहार आम्हाला कधीही लावता येतो. जर आम्हाला रात्री भोजन त्याग असेल तर आम्ही लेपाहार करू शकतो का, हाही प्रश्न आमच्या मनामध्ये यायला पाहिजे. तर लेपाहार करायला हरकत नाहीये. ज्याला रात्री भोजन त्याग आहे त्याला कवलाहाराचे 4 प्रकार, अन्न, खाद्य, पेय आणि लेह याचा त्याग असणार आहे. आणि त्याच्यातही जर त्यांनी सवलत ठेवली की मला अन्नाचा त्याग आहे, खाद्याचा त्याग आहे, मला पेयाचा त्याग नाही, तर तसाही तो रात्री भोजन त्यागाची तशी देखील तो मर्यादा घेऊ शकतो. तर अशा तऱ्हेने लेपाहार म्हणजे वरून जे शरीराला चोपडलेलं आहे आम्ही त्याला म्हणायचं लेपाहार. नंतर ओजाहार. ओजाहार हा ज्या वेळेला अंडज पक्षी आहे, अंडज पक्षी ते अंड उभवतात त्यावेळेला ती पक्षिणी, ती माता त्या अंड्यावर बसून स्वतःच ओज त्या ठिकाणी म्हणजे तेज देते आणि मग कुठे त्या उष्णतेमुळे अंड्यामधून पिलू बाहेर पडतं. तर हे जे दिल्या जातं त्याला ओजाहार म्हटल्या जातो. नंतर कर्माहार, जे कर्म ग्रहण करतो आहे आम्ही कर्मांवर गणा, हा कर्माहार झाला. हा जीवाला सातत्याने सुरूच आहे, 7 कर्माचा बंध त्याला सतत होत आहे, हा कर्माहार तो
कारमान शरीराच्या माध्यमातून किंवा औदारिक शरीराच्या माध्यमातून किंवा वैक्रियक शरीराच्या माध्यमातून ही त्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. नंतर नो कर्माहार. नो कर्माहार म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेले जे काही कर्म परमाणू आम्ही आहारक वर्गणा जी घेतोय, कर्म परमाणू नाही, आहार वर्गणा जी आम्ही घेतो आहे तो आहे नो कर्माहार. नो कर्माहार. आणि तीर्थंकरांना देखील केवल ज्ञान झाल्यानंतर हा नो कर्माहार असतो. जोपर्यंत त्यांचं आयु आहे, शरीराची स्थिती आहे, तोपर्यंत शरीराचे परमाणू त्यांचेही निघून चाललेले आहे आणि नवीन परमाणू त्यांच्या शरीरामध्ये येत आहे. त्यांचं तर शरीर आता परम औदारिक झालेलं आहे आणि तरी देखील ती प्रक्रिया तिथे देखील सातत्याने सुरू आहे. म्हणून तीर्थंकरांना म्हणजे केवल ज्ञानींना केवळ नो कर्माहार सांगितलेला आहे. आणि बाकीच्या अवस्थांमध्ये कर्माहार आहे, कवलाहार आहे 6व्या गुणस्थानापर्यंत, लेपाहार पण असू शकतो, अशा तऱ्हेचा हा आहार आहे. आणि शेवटचा मानसिक आहार. मानसिक आहार हा देवांना सांगितलेला आहे की त्यांना खाण्याची इच्छा झाल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये भाव येतात आणि कंठामध्ये अमृत स्रवतं, याला मानस आहार असं म्हटलेलं आहे. हे 6 तऱ्हेचे आहार सांगितले आणि या 6 तऱ्हेच्या आहारापैकी निश्चय नयानी हा जीव कोणताही आहार ग्रहण करत नाही. आणि व्यवहार नयाच्या भूमिकेत पाहिलं तर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्या त्या भूमिकेत ते आहार ते ग्रहण करतात, व्यवहाराची भूमिका. आणि हा जीव जो राहतो आहे हा सचित्त अचित्त अशा आहारात मध्ये म्हणजे या सगळ्या परिकरात राहूनही हा त्याचंही काहीही ग्रहण करत नाही आणि काहीही सोडत नाही. म्हणून नो कर्म आहारमय जे शरीर आहे ते जीव स्वरूप नाही. शरीराच्या स्वभावात शरीर रूप द्रव्यलिंग देखील जीवाचं स्वरूप नाही. जे काही बाह्य चिन्ह आहे शरीरावरचे हे देखील जीवाचं स्वरूप नाही. म्हणून निश्चय नयाने जीव अनाहरक आहे. आणि अनाहरक का आहे तर आत्म्यामध्ये पुढे ज्या शक्ती येणार आहे 47 शक्ती, त्याच्यामध्ये एक त्यागोपादान शून्यत्व शक्ती आहे. म्हणजे त्या शक्तीच्या निमित्ताने हा कशाचा त्यागही करू शकत नाही आणि ग्रहण देखील करू शकत नाही. म्हणून त्यागोपादान शून्यत्व, त्यागही करू शकत नाही आणि ग्रहणही करू शकत नाही, अशा प्रकारची त्याच्यात ती शक्ती आहे. आणि म्हणून तो परद्रव्याला आहार वर्गणा की त्याच्याशी तन्मय रूप होत नाही. ज्यात एक क्षेत्रामध्ये राहते शरीर आणि आत्मा किंवा विसरसोपचय रूप असलेली कारमान वर्गणा पण आहे किंवा हे शरीराचे परमाणू सातत्याने आमच्यापासून सुटत आहे, नवीन परमाणू येत आहे, असं जरी ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होत असली तरी देखील निश्चय नयानी आत्म्यानी एक परमाणू एवढ्या देखील परद्रव्याचं ग्रहण केलं नाही आणि तो त्याला सोडू देखील शकत नाही. अशा तऱ्हेची ही गोष्ट या गाथांच्या अनुषंगाने आम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून या गाथांचा जर प्रयोग आम्हाला करायचा असेल जीवनात तर आम्हाला सातत्याने आमच्या आत्मतत्वाची जाणीव आम्हाला ठेवावी लागेल. आमच्या शरीराचं सुडोलपणा, आमच्या शरीराचा सुव्यवस्थितपणा, आमच्या शरीराचा निरोगीपणा हा सगळा परद्रव्याश्रित असणार आहे. हा माझा आत्मा निरंतर चैतन्यमयी आहे आणि हा चैतन्यमयपणाचा जीवनामध्ये कधीही त्याग हा करू शकत नाही आणि परद्रव्याचं काहीही हा ग्रहण करू शकत नाही. अशा तऱ्हेची अंतरंगाची मान्यता आम्हाला पहिल्यांदा मजबूत बनवावी लागणार आहे. यानंतर हाच भाव कलशामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेला आहे. कलश आहे 238 नंबरचा.
एवं ज्ञानस्य शुद्धस्य देह एव न विद्यते ततो देहमयं ज्ञातुर्न लिंगम मोक्ष कारणम. म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाला म्हणजे आत्म्याला देहच विद्यमान नाही. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. जेव्हा शुद्ध आत्मा म्हणणार आहे त्यावेळेला सिद्ध पर्याय प्रगट झालेला आत्मा हाच भाव आहेच आहे. तिथे तर देह नाहीच. त्यांना ज्ञान शरीरी त्रिविध कर्ममल वर्जित सिद्ध महंता हे छडालाकारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं त्यांचं स्वरूप तर आता पर्यायी मध्ये देखील प्रगट झालेलं आहे. परंतु आत्म्याला देह नाही हे म्हणत असताना आम्हाला कोणत्याही जीवाकडे जर आम्ही बघितलं तर शुद्ध द्रव्यार्थिक नयानी हा विचार करायचा आहे की देह म्हणजे आत्मा नाही. देह पृथक आहे, आत्मा हा पृथक आहे. देह आत्म्याचा होऊ शकत नाही. म्हणून न्यायक आत्म्याला हे देहमय बाह्यलिंग मोक्षाचं कारण होऊ शकत नाही. आचार्य ह्या ठिकाणी सांगतात आहे की मुनित्वाचे बाह्यलिंग हा नग्नपणा आहे. म्हणजे नग्नता हे मुनिलिंग आहे, पण ते देहाश्रित आहे. वास्तविक आत्मा हा तर ज्ञान शरीरी आहे आणि ह्याचा आंतरिक गुण आहे आणि म्हणून बाह्य वेश महत्वपूर्ण नाही. आत्मा परद्रव्याचं ग्रहण करत नाही. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे तीनही ज्ञानात गर्भित आहे. जसं आम्ही म्हटलं आगम ज्ञान, आगमोक्त तत्वज्ञानावर दृढ प्रतीती म्हणजे सम्यक दर्शन. म्हणून सम्यक दर्शन म्हणजे एका दृष्टीने ज्ञानच झालं. कारण मी तत्वज्ञानावर किंवा आगम ज्ञानावर दृढ श्रद्धा, आगम ज्ञान आणि तत्वज्ञान म्हणून सम्यक दर्शन म्हणजे एका दृष्टीतून ज्ञानच आहे. जर सम्यक दर्शन आहे तर ज्ञानही आमचं सम्यक झालेलं आहे. म्हणून ज्ञान देखील ज्ञान रूप आहे आणि आपल्याच ज्ञान स्वरूपात हा तल्लीन आहे. म्हणून तेच याच्या दृष्टीतून चारित्र्य देखील आहे. तसंच हेही सत्य आहे की नग्न दिगंबर वेश धारण केल्याशिवाय मुक्ती जीवनात नाही. परंतु ते मुक्तीचं यथार्थ कारण नाही. दिगंबर वेशासोबत मिथ्यात्व आणि तीन कषाय चौकडीचा अभावरूप शुद्धोपयोग हे मुक्तीचं कारण आहे. म्हणून या ठिकाणी बनारसजी दासजी लिहितात, शुद्ध ज्ञान के देह नहीं मुद्रा भेष न कोई ताते कारण मोख को दे द्रव्यलिंग नहीं होई. द्रव्यलिंग न्यारा प्रगट कला वचन विज्ञान अष्ट महारिद्धी अष्टसिद्धी एई होऊन ज्ञान. म्हणजे वेश धारण करून कुणीही आत्मज्ञानी होऊ शकत नाही. जर आत्मज्ञानी आम्ही म्हटलं, हा आम्ही निर्णय नाही देऊ शकत की जो जो नग्न दिगंबर वेश धारण करेल, जो जो मुनिपदाला धारण करेल त्या त्या प्रत्येकाला आत्मज्ञान झालंच आहे हा एकांताने आम्ही निर्णय करू शकत नाही. गुरूंसारखं जरी आचरण केलं तरी त्यालाही आम्हाला ज्ञानी म्हणता येत नाही. मंत्र, यंत्र, तंत्र हे पण ज्ञान नाही. ग्रंथाचं पठण पाठन, काव्यकुशलता, व्याख्यान कला याला जर कुणी ज्ञान म्हणेल तर तोही जीवनामध्ये आम्ही स्वतःची केलेली प्रतारणा आहे. कारण ज्ञानाचा अर्थ काय, याला ज्ञान आचार्यांनी म्हटलंच नाही. जो एकाला जाणतो म्हणजे आत्मानुभव ज्याला आहे तो ज्ञानी. बस
आचार्यांजवळ एकच व्याख्या आहे. त्याच्याजवळ भलाई काव्य कुशलता असेल नसेल, ग्रंथाचं पठन पाठन त्याला खूप होत नसेल असेल, किंवा तो अशा प्रकारचं त्याला व्याख्यान कला नसेल, काही नसेल, पण ज्याला आत्मानुभव आहे तो ज्ञानी आहे. म्हणून ज्ञान याचा अर्थ प्रतितीयुक्त आत्म्याला जाणणं, आत्मानुभव, सम्यक दर्शनाची उपलब्धी, याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने अनुभूती प्रतिती ज्याला येईल तोच निश्चयाने खरा ज्ञानी म्हटला जातो. आणि म्हणूनच आमच्या ग्रंथांमध्ये सुषमाश भिन्न मुनींची पण महती गायल्या गेलेली आहे. आणि तीच इकडे रेवती राणीच्या जीवनात जर आम्ही बघितलं तर त्या मुनींना अफाट ज्ञान होतं, पण त्यांची महती गायल्या, भव्यसेन नावाचे ते मुनी होते, पण त्यांची महती त्या ठिकाणी गायल्या गेलेली नाही. वेश धारण करणारा जो दुसऱ्यांना दर्शवितो तो धर्म ठग आहे, की आम्ही वेश धारण केला आणि म्हणून मी मुनी आहे असं जर तो स्वतः मानत असेल आणि दुसऱ्यांकडून मनवून घेत असेल तर तो धर्म ठग आहे. ज्याच्यात ज्याच्या गुरुता म्हणजे रत्नत्रय संपन्नता ते गुरु, ज्याच्याजवळ पंडिताई तो पंडित, काव्य कुशलता असेल तो कवी, व्याख्यान प्रवीण असेल तो सभा चतुर, पण हे सर्व आत्मज्ञान रहित असेल तर मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही. आणि म्हणून आत्मज्ञानच तेवढं जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे, हे या कलशामध्ये आचार्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे. यानंतर आपण पुढचे उद्याला पाहूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.